Hello dear students, welcome again. You are learning the fourth lesson of Maths 2 Geometric Constructions. आता जसं की आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये जे बघितलेलं त्यामध्ये आपण तीन पार्ट्स बघितलेले. त्यामध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करणे, त्यानंतर ट्रायंगल ड्रॉ करणे आणि त्यानंतर कॉन्ग्रुएंट अँगल ड्रॉ करणे विदाउट मेजरमेंट. ओके, आता याचा सगळ्याचा यूज करून आपल्याला या लेसनची सुरुवात करायची. यामध्ये जे पहिलं कन्स्ट्रक्शन आहे ते एकदम सिम्पल आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं सिमिलॅरिटी लेसनची पण हेल्प घ्यावी लागते. तर बघू आपण त्यामध्ये पहिलं कन्स्ट्रक्शन काय होतं बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ॲक्च्युली यामध्ये दोन पार्ट्समध्ये हे कन्स्ट्रक्शन डिवाइड केले. एक म्हणजे थोडक्यात दोन टाईप्समध्ये. ओके, त्यातला आपण पहिला टाईप बघणार आहे डायरेक्ट एक्झाम्पल वाईज. ओके, एक्झाम्पल घेऊनच आपण बघू म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. तर यामध्ये सॉल्व एक्झाम्पल काय दिलं बघा. ओके, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. ओके, आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करायचं होतं, कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्यामुळे ही मेन कंडिशन असणार आहे, गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. नेक्स्ट कंडिशन काय दिले बघा, AB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 6.0 सेंटीमीटर. त्यानंतर AB इज टू PQ और AB अपॉन PQ इज इक्वल टू 3:2 अँड कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ओके, आता हे एक्झाम्पल आहे ते तीन पार्ट्समध्ये डिवाइड झाले. त्यामध्ये पहिली स्टेप काय करायची बघा. पहिल्या स्टेपला पहिला जे काय दोन ट्रायंगल्स आहेत त्याचे नेम ॲक्युरेट ऑब्झर्व करायचे. नेम ऑब्झर्व करायचे म्हणजे थोडक्यात काय करायचं, तर यामध्ये कोणता कॉमन व्हर्टेक्स दिसतो का तो चेक करायचा. म्हणजे थोडक्यात काय, ABC किंवा PQR या तिन्हीपैकी काही इथला पार्ट्स किंवा जो नेम सेम दिसतं का बघायचं. म्हणजे B इथं आहे का या ट्रायंगल PQRमध्ये नाही. ABC म्हणजे कोणताच व्हर्टेक्स रिपीट नाही झालेला. म्हणजे थोडक्यात जर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर समजा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल APQ असं घेतलं असेल तर A व्हर्टेक्स रिपीट झाला आहे. ओके, किंवा डबल आला आहे. ओके, कॉमन आहे थोडक्यात. पण इथं तसं काहीच नाही. ओके, त्यामुळे हा जो काय पहिला पार्ट येतो तो म्हणजेच कोणता तरी व्हर्टेक्स कॉमन आहे का नाही ते. ओके, नाही, त्यामुळे ते पहिल्या स्टेप्समध्ये किंवा पहिल्या टाईप्समध्ये बसतं. आता यामध्ये हा झाला पहिला टाईप. म्हणजे पहिली स्टेप काय असणार, तुम्हाला नेम ऑब्झर्व करायचं. नेक्स्ट काय करायचं आहे, इथे कोणत्या ट्रायंगलचे मेजरमेंट दिले ते बघायचे. तर कोणत्या ट्रायंगलचे ABCचे मेजरमेंट सगळे दिले. ओके, आणि नेक्स्ट स्टेप आहे तो इम्पॉर्टंट आहे, AB इज टू PQ म्हणजे ॲक्च्युली करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिला आहे AB अपॉन PQ इज इक्वल टू 3:2. ओके, पहिला सगळ्यात मेन काय होतं सांगितलं मी, तर आपल्याला नेम ऑब्झर्व करायचं. ओके, त्यावरून आपल्याला सगळ्या स्टेप्स डिसाईड करावे लागतात. तर यामध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही, त्यामुळे पहिली स्टेप काय करायची बघा. पहिली स्टेप काय करायची, तर या ट्रायंगलचा या तिन्हीचा यूज करून आपल्याला इथं जर तुम्ही सांगितलं असेल तर तुम्ही इथं ABC ट्रायंगल ड्रॉ करू शकता. ट्रायंगल ABC इझिली ड्रॉ करू शकता कारण की तिन्ही साईडचे मेजरमेंट दिले. पण आपल्याकडे PQRचे नाहीत ना, मग आपल्याला दोन्ही ट्रायंगल ड्रॉ करायचे. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. सो आपल्याला PQRच्या साईडचे मेजरमेंट फाइंड आउट करायचे. तर कसं आहे, तर आपल्याला माहीत आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हे तुम्हाला दिले. ओके, थोडक्यात गिवन आहे. ओके, गिवन आहे. सो आपल्याला सिमिलॅरिटी लेसनमध्ये झालेलं, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर इट्स करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. पण इथे अँगलचा संबंधच येत नाही, तर आपल्याला करस्पॉन्डिंग साईडची मदत घ्यावी लागेल. सो AB अपॉन ABची करस्पॉन्डिंग PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. ओके, हे झालं तुमचं पुढे रिझन काय ना, CST दॅट इज करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ABची व्हॅल्यू 5.4 अपॉन PQ इज इक्वल टू BCची व्हॅल्यू 4.2 अपॉन QR, ACची व्हॅल्यू 6.0 अपॉन PR. ओके, इज इक्वल टू या सगळ्याची व्हॅल्यू किती दिली बघा. AB इज टू PQची जेवढी असेल सगळ्या रेशोची सेम असते ना, दॅट इज इक्वल टू 3/2. ओके, आता काय करणार, फर्स्ट रेशो लास्ट रेशो कम्पेअर करा. दॅट इज 5.4 अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. ओके, त्याच नंतर इथं काय होणार 4.2 अपॉन क्यू आर
इज इक्वल टू 3/2. ओके, हा झाला सेकंड पार्ट. आणि 6/PR इज इक्वल टू 3/2. ओके, हा झाला थर्ड पार्ट. आता पुढचं काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सिमिलरिटी लेसनमध्ये झाले. दॅट इज 3 मल्टिप्लाय बाय PQ इज इक्वल टू 5.4 इंटू 2. डायरेक्ट लिहितो मी. 2 4s are 8. ओके, 0.2 5s are 10. दॅट इज 10.8. 3 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये दॅट इज PQ इज इक्वल टू 10.8/3. दॅट इज इक्वल टू 3 3s are 9, 3 6s are 18. दॅट इज 3.6 सेंटीमीटर. ओके, थोडंसं खाली जागा कदाचित दिसणार नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी तो अप साईडला घेतलं. ओके, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार, 3QR इज इक्वल टू 8.4. मल्टिप्लिकेशन लिहिलं दॅट इज QR इज इक्वल टू 8.4/3. इथेच डिव्हिजन डिवाइड करा. 3 2s are 6. ओके, रिमेन 2. 3 8s are दॅट इज 2.8 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट इथं पण तेच करा. दॅट इज 3PR इज इक्वल टू 12. ओके, दॅट इज PR इज इक्वल टू 12/3. दॅट इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला PQ, QR अँड PR मिळालं. आता इथे ट्रायंगल ABCच्या ऑल साईडचे मेजरमेंट म्हणजे आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करता येतो. ओके, आणि त्याचप्रमाणे PQRचे पण आहे, त्यामुळे आपण हे करू शकतो. ओके, पहिला हा पार्ट लिहून घ्यायचा तुम्ही. त्यानंतर आपल्याला रफ फिगर ड्रॉ करायचे. आता रफ फिगरमध्ये आपल्याला सिम्पली माहिती आहे आपल्या इथे 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो बाय युझिंग स्केल ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला रफ फिगर ड्रॉ करायचे. ओके, समजा इथे अप साईडला थोडंसं वरती घेतो. ट्रायंगल ABC थोडासा ग्रेटर येणार PQR पेक्षा. सो एक थोडासा मोठा काढा आणि त्यापेक्षा एक थोडा छोटा काढला तरी चालेल. ओके, समजा आता बेसला कोणता घ्यायचा बघा आपण. AC घेतला तर चालतो पण काय फरक पडत नाही. समजा ABCPQR. रफ फिगरमध्ये मेजरमेंट लिहून घ्या. AB इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर. देन BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 6.0 सेंटीमीटर. दॅट इज 6 सेंटीमीटर. देन PQ इज इक्वल टू फाइंड आउट केलं आपण 3.6 सेंटीमीटर. QR is equal to 2.8 centimeter and that is PR is equal to 4 centimeter. ओके, ज्यांच्याकडं झूमच्या लेक्चर वे हे राहिलं लिहायचं त्यांनी लिहून घ्या. अदरवाईज बाकीच्यांनी फक्त ऑब्झर्व केलं तरी चालेल. ओके, कंपल्सरी ज्यांच्याकडे नाही त्यांनी खरं कंपल्सरी लिहायचं आहे. लिहून घ्या हे पहिला. ओके, याच्यानंतरचा पार्ट जो राहतो तो फेअर फिगरचा राहतो. आता फेअर फिगर काढायला तुम्हाला आपण फर्स्ट लेसनमध्येच किंवा फर्स्ट व्हिडिओमध्येच पाहिलेलं. ट्रायंगलचे ऑल 3 साईड्स म्हणजे ट्रायंगल ड्रॉ करणं काय अवघड नाही. मग या रफ फिगरप्रमाणेच पहिला बेस काढून घेऊ. बेस किती आहे बघा, 4.2 इथे ड्रॉ करून घेतला समजा. ओके, ॲप्रॉक्सिमेट 4.2 ड्रॉ केला. ओके, दॅट इज BC 4.2 सेंटीमीटर. लागलंच QRचं पण ड्रॉ करून घेऊ. 2.8. QR इज इक्वल टू 2.8 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर काय करावं लागेल, ॲज इट इज B पासून Aचं डिस्टन्स 5.4 सेंटीमीटर. सो कंपास इन वी हॅव टू टेक 5.4 सेंटीमीटर. ओके, थोडंसं एक्स्ट्रा घ्यावं लागेल 4.2 पेक्षा. दॅट इज त्यानंतर A to C डिस्टन्स 6 सेंटीमीटर. ओके, सो थोडंसं पुन्हा कंपासमध्ये A to C डिस्टन्स 6 सेंटीमीटर घेतले. ओके, कोणता पॉईंट मिळाला तुम्हाला, दॅट इज पॉईंट A. त्यानंतर सेम P पॉईंट मिळवण्यासाठी 3.6 सेंटीमीटरचा आर करावं लागेल. ओके, दॅट इज 2.8 पेक्षा जास्तच असणार. दॅट इज 3.6 आणि हा PR थोडासा जास्त. कोणता पॉईंट मिळेल, पॉईंट P. त्यानंतर AB, AC, PQ आणि PR जॉईन करून घ्यायचा.
मेजरमेंट लिहून घेऊ. दॅट इज 5.4 सेंटीमीटर. ह्याला पण मार्क्स असतात 6 सेंटीमीटर. त्यानंतर 3.6 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. ओके, कन्स्ट्रक्शन करून घ्या, कारण की कन्स्ट्रक्शन एकमेव असा लेसन आहे की तुम्हाला माझ्यासोबतच गेलं कन्स्ट्रक्शन तर समजणार आहे, अदरवाईज नुसते व्हिडिओ बघून लगेच लक्षात येणार नाही. तुम्ही सोबत करत चला म्हणजे तुम्हाला पण समजेल. ओके, या टाईपचं अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, मी एक्झाम्पल तोपर्यंत रफ करतो. ओके, चला ठीक आहे, बघू आपण. यामध्ये सेम टाईपचं एक्झाम्पल आहे आपल्याला. देअर आर 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. आता सेम टाईपचं का म्हणलो, कारण की इथे ए बी सी आणि एलिमेंटमध्येच कोणताच कॉमन व्हर्टेक्स दोन्ही ट्रायंगलमध्ये नाही. त्यामुळे आपल्या पहिल्या टाईपचं एक्झाम्पल आहे, फर्स्ट टाईपचं. ओके, सेकंड टाईपचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ओके, इथे मेजरमेंट्स ऑफ ट्रायंगल ए बी सी इज गिवन. दॅट इज ए बी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ए सी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर बी सी अपॉन एम एन दॅट इज इक्वल टू 5.5 अपॉन 4. ओके, आता इथे जसं केलं मगाच्या याच्यामध्ये आपण काय केलं बघा, आपल्याला ए बी सी ट्रायंगलचे दिले. ओके, त्याचा यूज करून आपण ट्रायंगल पी क्यू आरचे मेजरमेंट फाइंड आउट केले. इथं पण तेच करायचं, आपल्याला ट्रायंगल ए बी सीचे दिलेत, याचा यूज करून, या दोन्ही गोष्टीचा यूज करून आपल्याला ट्रायंगल एलिमेंटच्या साईड्स फाइंड आउट करून घ्यायच्या. ओके, सो आपल्याला पहिला काय दिलं बघा, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एल. ओके, हे तुम्हाला गिवन दिले, वाटल्यास लिहू शकता इथं रिझन गिवन. Okay, so when two triangles are similar, its corresponding angles are congruent and corresponding sides are in proportion. That is AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. पुढे reason का होणार, C dot S dot S dot T, that is corresponding sides of similar triangle. Now we substitute the value. Value of AB is 5.5 centimeter. ओके, अपॉन एल एम इज इक्वल टू डोंट नो, सो ॲज इट इज राहील. बी सीची व्हॅल्यू किती आहे बघा, 6 अपॉन एम एन इज इक्वल टू एल एनची व्हॅल्यू, ए सीची व्हॅल्यू 4.5 अपॉन एल एन इज इक्वल टू, हा रेशोची व्हॅल्यू किती दिले 5 अपॉन 4. पुन्हा काय करणार, फर्स्ट अँड लास्ट, दॅट इज काय होणार बघा, 5.5 अपॉन एल एम इज इक्वल टू 5 अपॉन 4. ओके, क्रॉस मल्टीप्लिकेशन के अंदर क्या होईल, 5 मल्टीप्लाय बाय एल एम इज इक्वल टू 5.5 मल्टीप्लाय बाय 4. 5 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेलं तर डिव्हिजनमध्ये जाणार, दॅट इज एल एम इज इक्वल टू 5.5 मल्टीप्लाय बाय 4 अपॉन 5. कॅन्सलेशन होतं बघा इथं 1.1 इंटू 4 दॅट इज 4.4. म्हणून किती होणार बघा, एल एम इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. एल एम इज इक्वल टू 4.4 सेंटीमीटर. सेम वे या दोन्हीचं कंपॅरिझन, दॅट इज 6 अपॉन एम एन इज इक्वल टू 5 अपॉन 4. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 5 इंटू एम एन इज इक्वल टू 6 4 जार 24. डायरेक्ट करू शकतो. ओके, कारण की इथं मल्टिप्लिकेशन सिम्पल आहे. दॅट इज एम एन इज इक्वल टू 24 अपॉन 5. Okay, therefore mn is equal to 5 4s are 20, 4 8s are, okay, 5 8s are 40. Okay, that is 4.8 सेंटीमीटर. ओके, आणि नेक्स्ट काय होणार, या दोन्हीचा रेशो फाइंड आउट करा, दॅट इज 4.5
अपॉन एल एन इज इक्वल टू 5 अपॉन 4. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार 5 मल्टिप्लाय बाय एल एन इज इक्वल टू 4.5 मल्टिप्लाय बाय 4. दॅट इज एल एन इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही कारण की 5 4.5ला डिवाइड होतं म्हणजे 0.9 होईल. दॅट इज 3.6 सेंटीमीटर. सो एल एन इज इक्वल टू किती आलं 3.6 सेंटीमीटर. ओके. आता हे याचा यूज करून आपल्याला रफ फिगर पहिला ड्रॉ करावं लागेल. आता रफ फिगर बऱ्यापैकी अशीच आहे. ओके. रफ फिगरमध्ये मी फक्त नेम चेंज करतो आणि मेजरमेंट चेंज करतो. ओके. थोडक्यात फक्त सेकंड ट्रायंगलचे मेजरमेंट आणि नेम चेंज होत होतं. ओके. इथे काय होणार बघा ए बी सी. ए बी सीचं मेजरमेंट 5.5 सेंटीमीटर. बी सी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड ए सी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. देन एल एम एन. ओके. एल एमचं मेजरमेंट किती काढलं आपलं 4.4 सेंटीमीटर. देन एम एनचं मेजरमेंट 4.8 सेंटीमीटर अँड एल एनचं मेजरमेंट 3.6 सेंटीमीटर. ओके. रफ फिगर तर झाले. आता फेअर फिगर तुम्ही काढू शकता माझ्या होते. मला वाटत नाही की तुम्हाला जास्त डिफिकल्ट जाईल फेअर फिगर काढताना. पहिला बेस काढायचा फक्त इथं मेजरमेंट म्हणजे बऱ्यापैकी अशी फिगर येईल बघा. फक्त इथं मेजरमेंट चेंज होणार फक्त आणि आर्क त्या मेजरमेंटचे तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. 5.5 6 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर. ओके. थोडासा आर्क इकडे येईल. इथे किती होणार 4.4 सेंटीमीटर. इथे येणार 4.8 सेंटीमीटर अँड हिअर 3.6 सेंटीमीटर. ओके. हे फक्त तुम्हाला ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन आर्क ड्रॉ करावं लागतं. ओके. बाकी काही नाही या टाईपमध्ये. ओके. म्हणजे आपल्याला एक रूल यूज करायचा CSST कधी कधी फक्त यूज करावा लागतो. तो म्हणजे CAST दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. या टाईपचे एक्झाम्पल आपले 2 घेतलेत आपण आजच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला होमवर्कसाठी बघा काय येईल होमवर्कसाठी इथेच देतो व्हिडिओमध्ये. सेम टाईपचे एक्झाम्पल बघा. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील थर्ड एक्झाम्पल. ओके. एक्झाम्पल नंबर 3. त्यानंतर अजून एक आहे बघा प्रॉब्लेम सेटमध्ये पण एक्झाम्पल मिळतं म्हणजे इथंच लिहितो दॅट इज एक्झाम्पल नंबर 3. आणि प्रॉब्लेम सेटमध्ये प्रॉब्लेम सेट 4 यामध्ये एकच एक्झाम्पल असेल ते म्हणजे एक्झाम्पल नंबर 7. ओके. हे 2 एक्झाम्पल या एक्झाम्पलच्या खालोखाल लिहिलं तरी चालेल. ओके. फर्स्ट होमवर्क काय येणार 2 एक्झाम्पल असतील दॅट इज प्रॅक्टिस सेट 4.1 मधलं एक्झाम्पल नंबर 3 आणि प्रॉब्लेम सेट 4 मधील एक्झाम्पल नंबर 7. हे 2 एक्झाम्पल तुम्हाला फक्त होमवर्कला करायचे आहेत. काही नाही सेम पद्धत आहे. फक्त सांगितल्याप्रमाणे कधी तर चुकून CACTचा यूज करावा लागेल. म्हणजे थोडक्यात समजा कधी कधी काय होऊ शकतो या एक्झाम्पलमध्ये सांगतो. समजा या 2 साईडचे मेजरमेंट दिलं आणि समजा इकडचा अँगल दिला असेल तर या अँगलचं मेजरमेंट अँगल एम इतका असणार. म्हणजे अँगल बी समजा 40 डिग्री असेल तर अँगल एम पण किती असणार आहे 40 डिग्री. समजा C 60 असेल तर एन पण किती असणार 60. तो फक्त यूज करायचा म्हणजेच कोणता CAST दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर triangle. Okay. This way we have to complete our first type of construction of similar triangle. ओके. नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जो बघायचा आहे तो नेक्स्ट टाईप बघायचा आहे. तो पण एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की त्याच्यावर जास्त करून 4 मार्कला एक्झाम्पल विचारले जातं. ओके. हे तुम्हाला 3 मार्क्स किंवा 2 मार्क्सला विचारू शकतात की कधी कधी 4 मार्क्सला पण विचारू शकतात. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय लर्न केलं तर कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगलमधला जो पहिला पार्ट होता त्यामध्ये कोणता पहिला पार्ट की यामध्ये ABC आणि LMN यामध्ये किंवा कोणतेही 2 ट्रायंगल्स दिले असतील सिमिलर त्याच्यामध्ये कोणताही कॉमन व्हर्टेक्स नसणार आहे. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग ऑब्वियसली त्याच्या अपोजिट म्हणजे एक व्हर्टेक्स काय असणार आहे यामध्ये कॉमन नसणार आहे. तो आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लेक्चर किंवा नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबतोय. थँक्यू.